नमस्कार मित्रांनो, आणि आज आपण आलेलो आहोत मेहर रिट्रीटमध्ये. कारण ॲनिव्हर्सरी निमित्त ही कदाचित आमची पहिलीच 6वी अशी ॲनिव्हर्सरी आहे की आम्हाला कुठेच लांब जाता येत नाही आहे, आणि बिकॉज ऑफ आवर बेबी इज कमिंग. आणि आम्ही 3 जण आलो. आता आम्ही आज 3 जण आलेलो आहोत इकडे. आणि आता लांब कुठे जायचं नव्हतं, आणि पुण्याजवळचं एखादं असं ठिकाण जिकडे जास्त उड्या मारायच्या नाही आहेत किंवा जास्त धांगडधिंगा नको आहे, रिलॅक्सेशनसाठी म्हणून यायचं होतं. म्हणून आम्ही मेहर रिट्रीट चूज केलं. आणि ॲक्च्युअलीमध्ये हे खूप छान आहे. जर तुम्हाला फॅमिली ट्रिपसोबत यायचं असेल किंवा ग्रुप टूरसाठी असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. बाकीचे जे काही असतील शॉर्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करेलच. ब्लॉग कंटिन्यू ठेवा. बबी हाय कर, मला खेळू नको आहे. मम्मी तुझ्या एवढं हाणेल ना तुला. एवढं छोटंसं आहे ते आंब्याचं झाड. अशा प्रकारे इकडे सायकलिंग प्लस गो कार्टिंग होतं. आणि थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर आम्ही खेळायला जाणार होतो. सो त्या प्रकारे आम्ही तिकडे तिकीट काढलं होतं. आणि बापरे, एवढ्या उन्हामध्ये आम्ही पूर्ण मेहर रिट्रीट राऊंड मारला. ॲक्च्युली आम्ही उशिरा आलो. टायमिंग 9:30चं होतं, बट आम्ही पोहोचलो 12 वाजता. आता वाजले 1:30. आता ॲक्च्युली लंच टाईम आहे, बट आम्ही पूर्ण राऊंड मारला. काय काय ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत हे बघितलं. पण एवढं फिरून आल्यानंतर मग खरं महत्त्व कळतं सावलीचं. पण इथे त्याने एक छान सिस्टीम ठेवली आहे, किंवा असं म्हणता येईल की त्यांनी प्रत्येक झाडाखाली सावलीमध्ये असे बाज लावलेले आहेत. मी या बाजेवरती असे बसले आहे. ती एक सोय त्यांनी छान केली की इथे बाजेवरती तुम्ही बसून रिलॅक्स सावलीमध्ये आराम करू शकता. फॅमिली आली भरपूर तरी लोक इथे भरपूर बसू शकतात आणि मस्त गप्पा मारत एन्जॉय करू शकतील, असं इथे आहे. बघा गाईज, आता दुपारी भरपूर ऊन पडले, तर ही कॅप आणि पाण्याची बॉटल मी माऊसाठी घेऊन चाललो आहे. मेक शुअर गाईज, जर तुम्ही समरमध्ये येत असाल तर इकडे ऊन भरपूर आहे. आणि माऊ कशी बसली हे मी तुम्हाला आता दाखवतो. हे बघा हिचं काय उद्योग चाललेत. मस्त वेगळी दुपारचा आराम करते. हे घे तुझ्यासाठी, तुझं फेवरेट कलरची कॅप. ओके, छान दिसतीस. ऊन भरपूर आहे बाबा सावलीमध्ये बसून. मी तेच लंच टाईम होता 1 वाजता समथिंग. सो इकडे आम्ही असा मस्त लंच केला. अशा प्रकारे गर्दी पण होती, भरपूर सारे आयटम्स होते, फूड आयटम्स. इकडे असं मस्त घरगुती जेवण, भाकरी, पिठलं विथ आमरस, ताकसुद्धा होतं. भरपूर गोष्टी पण होत्या, बट आम्ही थोड्याच घेतल्या होत्या. आणि मी माझ्या नवऱ्यासोबत असं मस्त आम्ही दोघांनी एन्जॉय करत ते जेवण केलं. मला पिठलं गोड पण पिठलं भाकरीची मज्जा वेगळीच असते. खूप भारी. पिठलं भाकरी, कांदा आणि ठेचा, मज्जा आहे. सो आफ्टर लंच इकडे होता मॅजिक शो. जास्त गर्दी नव्हती, वीकडेजमध्ये आम्ही गेलो होतो. सो इकडे त्यांनी असे हे मॅजिक शो दाखवले छोट्या मुलांसाठी, तर मस्त होतं. पण अचानक अक्षयला त्यांनी बोलवलं. इकडे हा त्याचा व्हिडिओ. जो खेल बता के करते हैं इधर चेक करो. मैं बताऊं, पहला बताएगा बाद में निकालेगा. बघा ते हातामध्ये ना. त्यानंतर इव्हनिंगला 5 वाजता इकडे हे असं आपण बैलगाडीमध्ये बसून पूर्ण मेहर राऊंड मारू
करू शकतो. छान वाटत होतं इव्हनिंगमध्ये तरी. आणि त्यानंतर हा असा एरिया गार्डन साईडला, तिकडे मी टाइमपास करत बसले होते. त्यानंतर माऊ बघा कशी बदक आणि शहामृग बघते. क्यूट शहामृग नाही, काहीतरी वेगळा खेळते. एवढा मोठा कोंबडा असतो का माऊ? हा कोंबडा वाटतो तुला? बदक आहे, पण बदकांसोबत हा प्राणी काय कळत नाही. कोंबड्यासारखाच दिसतो ना, है ना मग? शहामृग एवढा छोटा नसतो. इकडे आम्ही गो कार्टिंगचे तिकीट्स काढले होते. वाटलं नव्हतं मॅन्युअल गो कार्टिंग असेल, बट ठीक आहे, थोडं आउटसाईड गावाकडच्या एरियात होतं म्हणून हे मॅन्युअल होतं. बट एक्सपिरियन्स केलं. सो आधी अक्षयने राईड केली, मज्जा आली. जोरात जा ना. बघा हे 8व्या महिन्यात माऊचे काय उद्योग चाललेत बघा. ती स्वतः लहान बाळ झाली आहे. हे बघा, हे 8व्या महिन्यातले उद्योग आहे तिचे. ते बघा काय चाललंय तिचं. बघ, तिला जे वाटेल त्याच्यात सगळ्यात बसावंसं वाटतंय तिला. जे दिसेल त्याच्यात बसायचं आहे आम्हाला आता. माऊ इकडे वळ. आणि छोट्या बाळाला अशा प्रकारे फिरवून झालेलं आहे. कसं वाटलं बाळा तुला गो कार्टिंग? काहीच बोलू शकत नाही, एवढं निशब्द. खरंच एवढं निशब्द होतं. लागते यार. हा ठीक आहे, निघतोय आता. सगळं संपला डे आमचा. डे संपला फायनली नेहर रिट्रीटचा डे अजून संपला. डे नाही संपला. हा, आता नेक्स्ट सरप्राईज बाकी आहे. अॅनिव्हर्सरीची अजून इव्हनिंग बाकी आहे. हा, ते त्याचा ब्लॉग. आणि आता आपण मेहर रिट्रीट वरून आलेलो आहोत आणि माऊसाठी मी एक सरप्राईज ठेवलेलं आहे. तर ते काय सरप्राईज आहे हे तुम्हाला दाखवतो. तिच्यासाठी हा असा क्यूटसा फ्लॉवर्सचा एक बुके बनवलाय. तिच्यासाठी न्यू ड्रेस इकडे ठेवलाय. आता आपण तिला बोलूया, तिचे रिॲक्शन रेकॉर्ड करूया. माऊ इकडे ये. लवकर 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 तयार हो ना. येस. किती दाखव, इकडे दाखवते. अगं माऊ हळू. काय गेस कर की यार. क्या मिला है? अरे ओपन तरी करून दाखव. वरूनच समजलं मला. काय पुस्तक? दाखव, इकडे दाखव. कुठला ब्रँड आहे? थँक्यू फॉसिल. फेवरेट ब्रँडचं वॉच भेटलं फायनली कोणाला तरी. आता माझ्याकडे सर्वच झाले. माझ्याकडे कार पण आहे, आयफोन पण आहे आणि फॉसिलचं वॉच पण आहे. मज्जा आहे बाबा, कोणाची तरी मज्जा आहे. आता परफेक्ट. जवळ दाखव स्क्रीनच्या मला. येस. घातल्यावर मी टाकते. ओके. सेकंड वाला नाही फोडलंस तू? त्याचे ते मोठे आहे ते बघायचं नक्की काय. दुसरा वाला एवढा मोठा नाही आहे. आमच्या माऊचे एक्सपेक्टेशन जरा मोठे आहेत. फोड फोड फोड. कोणीतरी मून लॅम्प दाखवलं होतं मला परवा. दाखवलं की लगेच द्यायचं असतं का? हो, माऊने मागितलं की द्यायचं. मागितलं नव्हतं. हा, पण तुला ते आवडलं होतं ना म्हणून आणलं. मून लॅम्प. यस. बघ, तुम्हारे लिए चांद लेके आया मैं. त्याला असेंबल करायला लागेल. मी करून देतो ना तुला.
राहू दे, तसं नाहीये ते. ओके फाईन. आणि व्लॉग कंटिन्यू ठेवा कारण अजून ही जर्नी अशीच चालू राहणार आहे.